अडचणी टाळता येत नाहीत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. जगात कोणतीही अडचण ही शेवट नाही, ती सुरुवात असते नवी दिशा घेण्याची. तर चला, अडचणींना घाबरू नका, त्यांचे स्वागत करा आणि त्यातून संधी शोधा. प्रत्येक अडचण ही एक संधी आहे. आपल्याला अडचणी आल्या की असं वाटतं की सगळं संपलंय, पण खरं तर त्यामध्येच यशाचं बीज लपलेलं असतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अडचण म्हणजे काय, अडचणीत संधी कशी ओळखावी, यशस्वी लोकांनी अडचणीतून संधी कशा शोधल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणही ते कसं करू शकतो. आणखी प्रेरणादायी गोष्टींसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आयुष्यातील अडचणींना संधीमध्ये बदला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज काही ना काही अडचणी येतात. प्रत्येक अडचण ही एक आपल्यासाठी संधी घेऊन आलेली असते. होय, तुम्ही हे बरोबर ऐकले. अडचणींपासून पळून न जाता त्यातून काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी कशी शोधायची तेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अडचण म्हणजे काय? अडचण म्हणजे अशी एखादी परिस्थिती जी आपल्याला थांबवते, त्रास देते किंवा गोंधळात टाकते. पण विचार करा, जीवनात कोणताही मोठा यशस्वी माणूस असा नाही जो अडचणीशिवाय मोठा झालेला आहे. अडचण म्हणजे आपल्याला सहनशक्तीची, जिद्दीची आणि कल्पकतेची परीक्षाच असते. संधी कुठे असते? संधी अडचणींच्या आत लपलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर थॉमस एडिसन याने 1000 वेळा फेल झाल्यावर विजेचा बल्ब तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक अडचणींचा सामना करत शिक्षणाच्या संधी तयार केल्या. प्रत्येक अडथळा त्यांच्यासाठी शिकण्याचं आणि नवं काही करण्याचं कारण ठरलं. मनस्थिती सकारात्मक ठेवा. अडचण आली की रागावू नका, गोंधळू नका. थोडा वेळ शांत बसा, विचार करा, हे मला काय शिकवतंय? समस्येचं विश्लेषण करा. समस्येचं मूळ कारण समजून घ्या आणि त्या कारणावर उपाय करा. नवीन मार्ग शोधा. जुना मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग शोधा. हीच तर संधी आहे नाविन्याची. ध्येयावर लक्ष ठेवा. अडचण तुमचं ध्येय विसरायला लावत असेल तर ध्येय आठवा, तेच तुम्हाला उभं करेल. अनुभवातून शिका. प्रत्येक अडचण तुमच्या अनुभवात भर घालते. पुढच्या वेळेस त्याचा उपयोग होतो. चला तर मग यावर आपण एक गोष्ट पाहूया. छोटीच आहे पण आपल्याला प्रेरणा देऊन जाणारी आहे. एक लहानसा मुलगा शाळेत स्पर्धेत हरतो आणि सगळे त्याला हसतात. तो रडतो पण थांबत नाही. दररोज सराव करतो, चुका सुधारतो. पुढच्या वर्षी तोच मुलगा पहिला येतो. त्याचा हरणंही त्याच्यासाठी संधीच ठरली स्वतःला सुधारण्याची. मग मैत्रिणींनो, आपण तर मोठी माणसे आहोत. आपल्याला अडचणी टाळता येत नाहीत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. जगात कोणतीही अडचण ही शेवट नाही, ती सुरुवात असते नवी दिशा घेण्याची. तर चला, अडचणींना घाबरू नका, त्यांचं स्वागत करा आणि त्यातून संधी शोधा. चला तर व्हिडिओ इथंच मी थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करायला विसरू नका. चला तर धन्यवाद.